नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आता तुमची 10वी झालेली आहे, ठीक आहे. जे विद्यार्थी 10वीला होते त्यांच्यासाठीच आहे आणि जे 10वी झालेले अगोदर 2-4 वर्षापूर्वी झाले नाही ते काहीतरी कुठेतरी काम करतात त्याच्यासाठी अजिबात व्हिडिओ बनवलेला नाही. फक्त जे काही 10वीला येतात त्यांच्यासाठीच बनवले. आता 10वी झाल्यानंतर काय करायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता माझी 10वी झाली. कोणाला पर्सेंटेज चांगले पडतात, कोणाला अपेक्षेपेक्षा कमी पडतात, कोणाला अपेक्षेपेक्षा जास्त पडतात. मग यावरून त्यांनी खचून जातात की आता काय करायचं कळत नाही, गोंधळून जातात. पुढे काय करायचं ते कळत नाही, कारण त्यांच्या घरामध्ये कोणीतरी शिकलेलं नसतं. मग शिकलेलं नसतं म्हणजे त्याला काही माहिती नसतंय. मग ते कोणाला तरी विचारणार, कुठलं तरी 150 नसतं शिकलेलं. मग त्याला म्हणतात माझा मुलगा एवढं पर्सेंटेज घेतलंय, मग काय करावं? मग ते जर चांगलं मूड मध्ये असेल तर ठीक आहे सांगण्याच्या, आणि ते जर मूड मध्ये नसेल तर म्हणते काय नाही एवढं पर्सेंटेज गेले जाऊ दे मशी राखू दे असं म्हणतात. पण ते तसं म्हटलं तर चांगलं आहे का? नाही. मग ते कोणाच्या तरी आयुष्यासोबत खेळतोय छळतोय. मग त्यासाठी मी तुमच्या ते काही तुम्हाला गायडन्स द्यायचं आहे त्यासाठी मी आलेलो आहे, ठीक आहे. मग आता बघा 10वीच्या नंतर काय करायचं? ठीक आहे, तुम्हाला जेवढे पर्सेंटेज पडले त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्सेप्ट करा किती का पडणार, आणि पुढे तुम्हाला काय करायचंय तर 10वीच्या पुढे सुद्धा आयुष्य असतो आणि तुमचा मार्कशीट हा तुमचा जिंदगी बदलत नाही. कारण तुम्हाला हार्ड मेहनत तुम्हाला करावीच लागेल आणि मेहनत जर केला तर तुम्ही सक्सेस होणारच आहात, ही एवढी गॅरंटी आहे. ओके. पण जर तुम्हाला चांगला रस्ता भेटला तरच तुम्ही ध्येय गाठणार आहात, अन्यथा जर चांगला रस्ता नाही भेटला तर गाठणार आहेत का तुम्ही? नाही. जर तुम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल मग त्या गावाला प्रॉपर जायचं असेल तर प्रॉपर रस्ता पाहिजे, माहित पाहिजे, आणि ते जर माहित असेल तर तुमचं गाव गाठणार आहे, आणि त्या गाठणार आहे का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला बघा मी सांगणार आहे की 10वी नंतर काय करायचं. 10वी तुमची झालेली आहे, मग 10वी वरून तुम्हाला 3 चांगले ट्रेड आहेत. ते एक आहे 10वी, 11वी 12वी, त्यानंतर आहे ITI आणि त्यानंतर आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. खरोखरच तुमची जर तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची असेल तर डिप्लोमा लेवलला कधीही चांगलं, आणि त्यामध्ये वेगवेगळे ब्रँचेस आहेत आणि त्या ब्रँचेस मध्ये तुम्हाला जे आवडतंय, तुमची इंटरेस्ट कशामध्ये आहे ती चांगलं योग्यरित्या निवड करायची. मग बघा राहिला तर ITI आणि त्यानंतर झाला 11वी आणि 12वी. मग 11वी आणि 12वी जर करायचं असेल, जर तुमचा फील्ड दुसरी असेल, कदाचित तुम्हाला मेडिकल फील्डला जायचं असेल, BSc आहे, त्याच्यानंतर BA आहे, BCom आहे, त्यानंतर कॉमर्स आहे, वेगवेगळे फील्ड आहेत, आणि तुम्हाला ज्या फील्ड मध्ये जायचं आहे, खूप इंटरेस्ट आहे, तर त्या फील्ड मध्ये जायचं 11वी-12वी निवडा. अन्यथा जर ITI नाही तर मग बघा असं आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल, काय इंजिनिअरिंग करायची असेल तर डिप्लोमा केलेलं कधीही चांगलं, आणि इंजिनिअरिंग सोडून जर दुसरीकडे जायचं असेल तर तुम्हाला काय निवडावं लागेल? 11वी आणि 12वी. मग तुमची आवड कशामध्ये येते बघा. किंवा तुम्हाला कोणीतरी म्हणते की बाबा ITI केलेलं चांगलं. ITI केलेलं हो चांगलं आहे, पण कधी? ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ITI मध्ये चांगला ट्रेड तुम्हाला भेटलेला आहे. मग चांगला ट्रेड कोणता असेल? इलेक्ट्रिशियन असेल. इलेक्ट्रिशियन का बरं? कारण आपल्याकडे 3 कंपनी आहेत इलेक्ट्रिकलचे. मग ते कोणते कोणते 3 कंपन्या आहेत? एक आहे ट्रान्सको, डिस्कॉम आणि जनको. मग हे 3 कंपन्या आहेत. या 3 कंपन्यामध्ये भरपूर सारे काय लागणार आहेत? इलेक्ट्रिशियन लागणार आहेत, आणि त्यासाठी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करण्याची अबिलिटी तुमच्यामध्ये असेल तर ITI केलेलं कधी चांगलं. ITI करून तुम्हाला डिप्लोमा करता येते. मग सर ITI झाला, ITI झाल्यानंतर काय करता येईल तुम्हाला? आता ITI झाल्यानंतर काय करता येईल? डिप्लोमा करता येत असतं. मग 10वीच्या नंतर तुम्ही डिप्लोमाला गेलात तर 3 वर्षाचा कोर्स आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. ओके. आणि जर तुम्हाला ITI करून जायचं असेल, पॉलिटेक्निकला ITI करून जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि ITI 2 वर्षाचं 10वीच्या नंतर, आणि त्यानंतर पॉलिटेक्निक ही 2 वर्षाची, म्हणजे किती? 4 वर्ष झाले. मग हे 4 वर्ष घालण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही पॉलिटेक्निक 3 वर्षामध्ये काढून घेता आणि 1 वर्ष तुमचा वाचतो, आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस तुम्हाला किती वर्ष लागतात? 3 वर्ष. कारण डिप्लोमा झाल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला भेटत असतो सेकंड इयर ऍडमिशन. आणि जर इंजिनिअरिंग तुम्ही 12वीच्या वरून करायचं म्हटलं, 12वी करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची, मग त्यावेळेस काय होईल? 12वीच्या नंतर 4 वर्षाची इंजिनिअरिंग, म्हणजे किती झाले? 10वीच्या नंतर 11वी-12वी 2 वर्ष आणि इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, असे 6 वर्ष झाले. आणि डिप्लोमा जर केला तुम्ही तर 10वीच्या वरून 3 वर्ष आणि इंजिनिअरिंगचे 3 वर्ष, असे 6 वर्ष. कालावधी सेम आहे, पण तोपर्यंत तुमचा बेस कसा असतो? पक्का. जर आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल तर त्याचा पाया मजबूतच असायला पाहिजे, आणि पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग कोसळणार नाही याची गॅरंटी असते. तसंच तुम्ही जर डिप्लोमा केलात तर तुमचा पाया कसा असतो? परिपूर्ण असतो, आणि त्यावेळेस तुम्हाला ढसायची काही आवश्यकता पडणार नाही आणि तुम्ही कुठं खचणार नाही याची गॅरंटी मी देतो. मग त्यानंतर बघा आता तुम्हाला ठीक आहे सर ITI करून काय करावं? आम्ही जर ITI करून पॉलिटेक्निकला जायचा आणि त्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची, आणि त्यानंतर ठीक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम निघत असेल, ठीक आहे, नाही निघाली ठीक आहे, कारण तुम्हाला कंपनीमध्ये गेला तरी चांगली पेमेंट भेटत असते. मग बघा सर्वात अगोदर तू 12वी करून जर गेलास तर तुला प्रायोरिटी देणार नाही, त्यासोबतच जर दुसरा कोणी तुझा मित्र असेल त्याचा ITI झाला असेल तर अगोदर ITI वाल्याला घेतील आणि त्यानंतर तुझा विचार करतील.
ओके, मग त्यासाठी काय करावं लागेल तुला अगोदर तू काय कर, ITI कर, जर करू वाटेल तर. नंतर माझं तर बेस्ट असं सांगणं आहे की पॉलिटेक्निक कर. मग पॉलिटेक्निक मध्ये वेगवेगळे ब्रँचेस आहेत. आता सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, IT आहे, म्हणजे असे भरपूर ब्रँचेस आहेत. तुम्हाला जे ब्रँचेस मध्ये आवड आहे त्या ब्रँचेस मध्ये करा. आणि खरोखर तुम्हाला कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला लागायचं असेल, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागायचं असेल, तर मी तर म्हणेन की इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल हे दोन ब्रँचला सर्वात जास्त गव्हर्नमेंट जागा निघतात आणि व्हॅकन्सी काढतात. यासाठी मी असं तुम्हाला सजेस्ट करतो की सिव्हिल घ्या किंवा इलेक्ट्रिकल घ्या. पण घेऊन काही चालणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, कडी मेहनत करावी लागेल. आणि मेहनत जर तुम्ही केलात तर सक्सेस तुम्ही 100% होणार आहात, एवढी मी गॅरंटी देतो. आणि त्यानंतर बघा, जर तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये जर करायचं असेल, ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल मध्ये भरपूर व्हॅकन्सी निघतात आणि सिव्हिल मध्ये सुद्धा भरपूर व्हॅकन्सी निघतात. आणि त्या व्हॅकन्सीनुसार तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि मेहनत जर केला तर 100% तुम्हाला फळ भेटणार आहे, याची गॅरंटी आहे. ठीक आहे, मग आता बघा, त्यानंतर सर आम्ही डिप्लोमा झाला, आता काय करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची का? हा, तुम्ही पॅरलली काय करायचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन टाका आणि त्यानंतर पॅरलली कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत राहा. कुठला तरी एखादा कोर्स जॉईन करायचा, कोणाची तरी एखादी बॅच घ्यायची आणि त्या हिशोबाने तुम्ही काय करायचं, अभ्यास करायचा. आणि विषय राहिला कशाचा, पॉलिटेक्निक खूप अवघड असते सर, आम्ही खेड्यातले विद्यार्थी, आम्हाला इंग्लिश जमत नाही, मग आम्ही कसं करायचं, हे अजिबात तुमच्या मनामध्ये भीती आणू द्यायची नाही. कारण एक वेळेस जाण्याच्या अगोदर भीती जर आली तर तो पुढे जाणार नाही, याची गॅरंटी आहे. मग भीती वाटण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायला पाहिजे, जे काही जवळचे पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत, तुमच्या खेड्याच्या जवळ जे काही शहर आहे त्या शहरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज असतात, मग त्यामध्ये जायचं, तिथे सर्वांना भेटायचं, जे काही स्टाफ आहे त्यांनी तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती सांगतील, पुढे काय करायचं, कुठले डॉक्युमेंट लागतात, कशी स्कीम आहे, कशी पासिंग आहे, कसे विषय असतात आणि तुम्ही कसं कसं त्याला सॅटिस्फाय करणार आहेत, तुम्ही कसं फेस करणार आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. आणि आता तर पासिंग इतकी सोपी झालेली आहे पॉलिटेक्निकची, तर असं नाही की सर तुम्ही पॉलिटेक्निकला शिकवता काय की म्हणून तुम्ही एवढं बोलताय, असं नाहीये. या येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या युगमध्ये तुम्हाला ते माहिती घ्यावंच लागणार आहे. आणि तेव्हा तुम्ही काय होणार आहात, सक्सेस होणार आहात. कारण जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला लागलात, तुमच्या आईवडिलांकडे शेती नाहीये, तुमच्याकडे कुठली स्किल नाहीये, तर तशा वेळेस तुम्हाला पॉलिटेक्निक झाल्यानंतर कंपनीमध्ये डायरेक्ट तुम्ही जाता आणि 20-25 हजारचं तुम्हाला पॅकेज म्हणजे पर मंथ तुम्हाला भेटू शकतं. आणि तुमचा जो काही जिंदगी आहे, जो काही तुमची लाईफ आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या काढू शकता. आणि ते जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर तुम्ही ते काढणं शक्य नाही. मग बघा, आता पासिंग क्रायटेरिया काय असतो पॉलिटेक्निकचा, बघा की स्कीम आलेली आहे की स्कीम मध्ये एक पेपर असतो आणि एक पेपरला म्हणजे प्रत्येक सेमिस्टर नुसार विषय बदलत असतात. मग बघा, त्यामध्ये एका विषयाला 100 मार्क घ्यावं लागतं, म्हणजे 100 मार्काचा एक पेपर असतो. आणि त्या पेपरमध्ये 30 मार्क जे काही प्रोफेशनल आहेत, जे काही तुमचे टीचर आहेत त्याच्यामध्ये 30 आहेत इंटरनल. मग तुम्ही रेग्युलर कॉलेज असाल, चांगलं तुमची कडी मेहनत असेल, तुम्ही रेग्युलर असाल, असाइनमेंट टाइमवरती देत असाल, टेस्ट मध्ये चांगले मार्क पडत असतील तर तुम्हाला 27-28 मार्क देतात. आणि तुम्हाला राहील किती, 40 ला पासिंग असते, 100 पैकी 40, मग 70 मार्काचा थेरी पेपर असतो की तुम्ही लिहायचा. 70 मार्काचा पेपर असतो की जे तुम्ही लिहिता. आणि त्या 70 पैकी तुम्हाला घ्यायचेच किती, जर इकडे समजा 25 देईल, काय जे काही तुमचे प्रोफेशनल आहेत त्यांनी तुम्हाला 25 मार्क दिले, तर घ्यायचे किती, 15 मार्क. आणि 15 मार्क जर तुला जर घेता येत नसतील तर तू तसाच मेलेला बरा. ना आई वडिलाला त्रास, ना त्या प्रोफेशनलला त्रास, ना गाववाल्याला त्रास, तू गणपती उठून तसं मेलं तरी चालते, काही हरकत नाही. पण तुला 15 मार्क घेण्याची लायकी जर असेल तर पॉलिटेक्निक मध्ये जा आणि पॉलिटेक्निकच्या नंतर तू 100% सक्सेस होणार, एवढी गॅरंटी आहे. ठीक आहे, मग 11वी-12वीवर का नाही बोलत सर, मी तुला अगोदरच म्हटलं की तुला जे काही आवडते त्या फील्डमध्ये जा. जर इंजिनिअरिंग फील्ड आवडत असेल तर मी इथून ITI पासून सुरुवात केली. ओके, मग तुला जर इंजिनिअरिंग फील्ड जर आवडत असेल तर डिप्लोमा कर. हा, आता एक राहिली गोष्ट, तू कुठल्याही फील्डमध्ये, कुठल्याही ट्रेडमध्ये, कुठल्याही ब्रँचमध्ये डिप्लोमा करू शकतास. आणि त्यानंतर तुझी आता सपोज तुझे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा झालेला आहे आणि तुला इंजिनिअरिंग करायचे इलेक्ट्रिकल मध्ये, तर तू इझिली कन्वर्ट करू शकतास. किंवा तुला इलेक्ट्रिकल मध्ये तुला डिप्लोमा झालेला आहे आणि आता तुला कम्प्युटर मध्ये करायचं आहे, तर त्यावेळेस तू इझिली करू शकतोस, काही अडचण नाही. म्हणजे तू कुठल्याही कोर्समध्ये डिप्लोमा झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंगला तू कुठल्याही कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकतोस, याची गॅरंटी. ओके, मग आता राहिलं सर आम्हाला इंग्लिश खूप आवडत जातं. मग काही कॉलेजला अशी मान्यता दिलेली आहे तर पॉलिटेक्निकला की तुमची जी काही बोली भाषा आहे त्या बोली भाषामध्ये तुम्ही आरामात पेपर लिहू शकता आणि त्याला मार्क देणं गरजेचं आहे आणि ते देता येत असतं. मग मराठीमध्ये सुद्धा तू पेपर लिहू शकतास जर महाराष्ट्राचा असेल तर. आता कर्नाटकचं काय माहिती नाही, पण महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केलंय की जे काही काय जे काही तुमचं तंत्रनिकेतन आहे किंवा जे काही तुमचं तंत्रज्ञान शिक्षण आहे, जे काही पॉलिटेक्निक आहे,
ते मराठीमध्ये पेपर लिहिला तरी तुम्ही पास होणार आहात. एवढं जे काही मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. मग आता राहिलं दुसरं काय आता ह्याच्यामध्ये, पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मेहनत मात्र करावी लागेल. नाहीतर मग मेहनत नाही केलं तर काही फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मेहनत. अजून तुम्हाला जर याच्यामध्ये काही ऍडिशनल माहिती हवी असेल, अजून काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून की माझा सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर व्हिडिओ खरंच आवडला असेल, मनातून आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.